हॅलो गाईज, तर कशा आहात सर्व. तर आज मस्त दुपारच्या वेळेस माझी झोप वगैरे झाली होती आणि त्यानंतर मस्त मी झोपेतून उठले होते आणि मस्त असं आवरलं थोडंसं. त्यानंतर म्हटलं आता झोप वगैरे तर झालीच आहे, तर आज मस्त काहीतरी वेगळं करावं. त्यासाठी मग मस्त माझी कामं वगैरे तर झालीच होती घरातली आवरून. म्हणलं आज मस्त गुलाबजामुनचा बेत बनवावा. म्हणजेच की आज असं म्हणजे माझा लाँग व्हिडिओ पण खूप दिवस झालं शूट झाला नव्हता आणि त्यामुळे म्हणलं आज मस्त लाँग व्हिडिओही शूट होईल आणि मस्त रेसिपीसुद्धा शेअर करता येईल. त्यासाठी मी मस्त गुलाबजामुन बनवायला घेतले आणि त्यानंतर मस्त असं गुलाबजामुनचं पॅकेट होतं माझ्याकडं ऑलरेडी, ते घेतलं मी. आणि दूध वगैरे काही नव्हतं आणलेलं मी, कारण जे आहे ते म्हणजे असं सडनली मी प्लॅन बनवला होता. त्यामुळं एवढी सगळी तयारी करून मी काही करत नव्हते गुलाबजामुन. त्यामुळे अचानक एकदम साधी सिंपल रेसिपी तुम्हाला सांगते. त्यासाठी मी मस्त असं गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं, त्याला फोडलं आणि त्यानंतर मस्त त्याचा वास वगैरे घेऊन बघितला म्हणजे पिठाचा, कारण की ते खराब वगैरे झालं आहे का, एक्सपायरी डेट वगैरे चेक केली. आणि त्यानंतर मस्त ते पीठ मळायला घेतलं आणि त्यानंतर मस्त ते पीठ मळलं. जसं आपण कणिक मळतो तसं ते पीठ मळायचं बरं का. त्यानंतर मस्त त्याला मळून वगैरे घेतलं. साधी सिंपलच रेसिपी आहे गुलाबजामुनची, तुम्हाला तर माहीतच असेल. पण मी कसं बनवते आणि खास करून तर खास म्हणजे मेन गोष्ट म्हणजे ही आहे की मी हे गुलाबजामुन फर्स्ट टाईम बनवते. मी ह्या माझ्या लाईफमध्ये आधी मी कधीही एकटी घरी असताना गुलाबजामुन बनवले नाही. म्हणजे की मम्मी वगैरे असती किंवा ती बनवती किंवा मी फक्त बघते. पण ह्यावेळेस असं झालं आहे की मम्मी वगैरे घरी नव्हती, कोणच नव्हतं आणि मी एकटीने प्लॅन बनवला होता की मी आज गुलाबजामुन बनवणार आणि तुमच्यासोबतही शेअर करणार. सो प्लीज माझ्याकडनं काही जर चुकलं असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. सो मला काही एवढं आयडिया नाही की गुलाबजामुन कसं बनवतात वगैरे. जसं मी म्हणजे यूट्यूबवर बघितली होती साधी सिंपल रेसिपी, तसंच बनवायला घेतली होती. त्यानंतर 5-10 मिनटं झाले आणि त्यानंतर मी मस्त असं गुलाबजामुन करायला घेतले. 5-10 मिनटं म्हणजे त्याला मी असं मुरू दिलं पिठाला. त्यानंतर मस्त गुलाबजामुनचं एकदम पीठ मुरलेलं होतं. त्यासाठी मग मस्त मी 5-10 मिनटं इकडं तिकडं थोडंसं चक्कर मारल्या आणि त्यानंतर गुलाबजामुन बनवायला घेतली. त्यानंतर हळूहळू सगळी मी गुलाबजामुन बनवली आणि त्यानंतर मस्त सगळी गुलाबजामुन होत होती आणि माझ्या मनात एक भीतीसुद्धा होती की मी असं हे सगळं फर्स्ट टाईम करते आणि घरी पण मम्मी वगैरे कोणी नव्हती. जर माझ्याकडनं काही चुकी झाली तर माझं काही खरं नव्हतं. पण असं मी थोडंसं मनामध्ये होप ठेवली होती की मी जे करते ते होईल व्यवस्थित, असं माझ्या मनामध्ये मी एकदम ठाम निर्णय घेतला होता. त्यामुळे मी हे सगळं करत होते. म्हटलं जे काय होईल ते बघता येईल. आपण ते कोणाच्या इथं जाऊन करत नाही, आपल्या घरीच करतो आहे. स्वतःचा विचार केला आणि करायला लागले. मस्त गुलाबजामुन वगैरे करून घेतले मी. मस्त कढई वगैरे ठेवली गरम व्हायला. त्यानंतर मस्त तेल वगैरे गरम झालं की त्यानंतर गुलाबजामुन आपण बनवलेले आहेत ते मस्त असं एक एक करून तळून घ्यायचे आणि एकदम असं व्यवस्थित गरम तेल झाल्यानंतरच ते करायचं. कारण की गरम तेल झालं नसेल तर मग ते व्यवस्थित तळले जात नाही. आणि खरं तर एक गोष्ट म्हणजे काही लोकांना असं जास्त काळे गुलाबजामुन आवडत नाहीत, पण मला आवडतात. कारण की मला असं काळसर गुलाबजामुन आवडायला एकदम एकदम आवडीने खाते मी. कारण असं थोडेसे नॉर्मल आवडत नाही, म्हणून मी असे एकदम काळे केले होते गुलाबजामुन. आणि सगळे पटापट गुलाबजामुन मी तळून घेतले आणि त्यानंतर मस्त पाक करायला घेतला. मस्त असं थोडं एक पातेलं घेतलं छोटंसं आणि त्यानंतर त्यात एक तांब्या पाणी टाकलं आणि जेवढं पाणी टाकले त्याचनुसार मी साखरसुद्धा टाकली आणि त्याला मस्त असं मिक्स करत राहिले. मिक्स केलं आणि त्यानंतर मस्त असा पाक रेडी झाला होता माझा. मला तर माहिती नव्हता की माझा पाक कसा झाला आहे आणि कसा नाही, कारण की मला सांगायला कोणच नव्हतं घरी. मी एकटी असताना हे सगळं कारनामा करत होते. सो तुम्ही नक्की सांगा की कसा झाला आहे. आणि मी ह्याच्यामध्ये विलायची वगैरे असं काही यूज केलं नव्हतं, कारण की मला तसं आवडत नाही. सो त्यामुळे मी ते काहीच टाकलं नव्हतं. एकदम साधा आणि सिंपल पद्धतीने गुलाबजामुन मी करत होते. त्यानंतर मस्त माझा पाक वगैरे झाला होता. मग मी मस्त त्याला थंड व्हायसाठी ठेवलं. मस्त माझा पाक म्हणलं थंड होतोय. त्यानंतर बघा माझा एवढा राडा झाला होता किचनमध्ये आणि मस्त पाक थंड झाला होता माझा. त्यामुळे म्हणलं असता मस्त त्याच्यामध्ये गुलाबजामुन टाकून घ्यावी आणि मस्त गुलाबजामुन थंड झाल्यावरच टाकायचे आहेत पाकामध्ये. कारण की पाकामध्ये जर टाकले गार असताना म्हणजे गरम असतानाच ते फुटू शकतात. त्यानंतर बघा मस्त मी असे पाकात गुलाबजामुन टाकले होते माझे आणि तुम्हाला उद्या मी नक्की सांगेल की माझे गुलाबजामुन कसे बनले. सो मग नंतर मग मस्त गुलाबजामुन झाले होते माझे. मस्त त्याला ठेवून दिलं. आणि तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.